नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. किती मोठं प्रदर्शन आहे. अरे आपल्या महाराष्ट्राची खरी ताकद इथं दिसणार आहे. बाबा, हे उडणारं काय आहे? हा शेतीसाठी वापरला जाणारा ड्रोन आहे. आता शेती ही आधुनिक झाली आहे. बघ किती मोठे बैल. आमच्या काळी अशाच बैलांनी शेती व्हायची बाळात. महाराष्ट्राच्या ग्रामीण परंपरेचं वैभव, उत्तम जातींचे पशुपक्षी आणि पशुपालन क्षेत्रातील भव्य प्रदर्शन, इथलं सगळंच किती नैसर्गिक आणि गावरान वाटतंय. हीच आपल्या महाराष्ट्राच्या गावाकडची खरी ओळख आहे. खूप भूक लागली. अरे बघ, इथे सर्वांसाठी मोफत झुणका भाकर आहे. हीच तर महाराष्ट्राची माणुसकी आहे. पुरंदर कृषी एक्स्पो 2026 मध्ये सर्व नागरिकांसाठी मोफत झुणका भाकर भोजन व्यवस्था. 7/12 आणि फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांसाठी खास लकी ड्रॉ स्पर्धा, 100 पेक्षा अधिक आकर्षक बक्षिसे आणि भाग्यवान विजेत्यास मिळणार नवीन कोरा ट्रॅक्टर. आपणही नाव नोंदवूया का? का नाहीत? कदाचित ट्रॅक्टर आपलाच निघेल. ज्ञान, संस्कृती, तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांचा सन्मान.
ओके थँक्यू. लावलं कांड दादा दादा कुठलाही स्टेज
मुलांची बुक्स दादा. केवढ्याला विचारतो हे 150ला 3 आहे. 150 का असं ओल्या कपड्याची पुसून काढा. हे 60 लेख पडतं. हा 60 लेख पडतं. एक सुट्टे घेतो. हा के आता हा मुलगा आहे. टाचणी ऐकायला ते म्हणजे काल चांगलं आहे. यांनी एक पावरला बस म्हणाला तर दुसरा म्हणायचं पावर कमी लागेल दुसरं मारणार. आता बघूया आपण. बघा हे मी सुरू केलं. हा विचाराले आता यातलं मी काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. मी डॉक्टर बनायचं नाही. हे खालचं बटन 2 वेळा दाबायचं. 1 2 ऑटोमॅटिक. आता पावर बघा 1 2 3 4 सर तुम्ही तेवढं सांगा. 5 6 बस का वाढू 7 8 आता बघा मशीनला 15 पावर आहे. सर जर 1 पावर दिली असती किंवा 2 दिली असती बस म्हणाले असते तर दुखणं गुडघ्याचं नाहीच. आणि बघा टाचणी पडलेली जर शेणकर साहेबांना कळती तर काम चांगलंच आहे ना. ते बहिरे माणूस शिकत नाही. तुम्ही ओरडून बोलल्यावर मला कळतं मी बाहेर आहे. 8 पावर घेतली म्हणजे दुखतंय पण डेंजर नाही दुखतंय. वयानुसार ठीक आहे. 10 नंतर जरा चांगलं. आता 15 कोणाला लागेल तर गाडीहून पडलाय लिगामेंट टिअर आहे. बसता येत नाही उठता येत नाही. काय बघा जेवढा पेन जास्त तेवढी जाणीव कमी. पावर जास्तच लागतो. आता हेच हे बघा हेच आता समजा हे तरुण आहेत बरोबर. अंगे दुखतात. हे बघा एक या दोघांच्या हाताला लाव ना 2 मिनिटं. मला नको 4 मशीन मला लावलं. खूप छान पडते. आता पण बघा आता विमानतळामुळे सारखं वापरायला लागलं. थोडं मागे आहे जरा बघू इकडे समोर. ओके थँक्यू. थँक्यू.
पुणे जिल्हा आदिवासी नेते आदरणीय सचिन दादा जगताप यांच्या निमित्ताने आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे सासवड नगरपालिकेच्या नगरसेविका महिला व समाज कल्याण समितीच्या अध्यक्षा प्रियंकाताई साकीब दादा जगताप, महिला बालकल्याण मनपूर्वक स्वागत. हार्दिक असा आभार. सन्माननीय प्रदीप अण्णा मोहन, सन्माननीय प्रदीप अण्णा मोहन, संचालक शरद कृषी व पर्यावरण विकास प्रतिष्ठान, विलास काका जत्रा. ज्यांना श्रेष्ठ शेतकरी पुरस्कार देण्यात येत आहे, त्यांना विनंती, आपण सर्वांनी त्यांना विनंती आहे, आपण सर्वांनी त्यांच्या साई उद्योग समाजाचे मालक संदीप राऊत, त्याचप्रमाणे उद्योगपती संदीपदादा बांधर आपल्या शुभारंभ होत आहे. आपलं शरद कृषी व परिवहन विकास परिषदेच्या वतीनं बांधर साहेब आपलं लग्न आगमन होत आहे. आपलं शरद कृषी परिवहन विकास प्रतिष्ठान सर्व शेतकरी बांधवांना विनंती, ज्यांना पुरस्कार देण्यात आहे त्यांनी पुढच्या लाईनच बसून घ्यायचे. सर्व शेतकरी बांधवांचं आणि मार्गदर्शक संतोषी भोपळे यांनी त्यांचा मित्रपरिवार आपलं बरेचपूर्वक सोमेश्वर सरकारी कार्यालयाचे चेअरमन पुरुषोत्तम दादा ते बॅटरीचं जीव काढून मला इकडे. हा ठीक आहे ना, हा चालते. हा या ठिकाणी सरकारी शेतकरी बांधवांचं आगमन. पंचायत समितीचे विद्यमान सदस्य माऊली सर्वच बांधवांचं आगमन झालेलं आहे. आपलं आभार. सर्व पत्रिका बंधूंचं आम्ही मनपूर्वक स्वागत केलं. पुणे जिल्हा परिषद सदस्य भाजपचे नेते हरिभाऊ जोडे साहेबांचं आगमन केलं होतं. भाजपचे नेते पुणे जिल्हा परिषद विकास प्रतिष्ठान
वाजता उद्घाटन सोहळा थोड्या वेळात संपूर्ण करून सर्व पत्रकारांपासून आम्ही प्रोफेशनल सभापती थँक्यू ओके ओके हा आतले आले बघू इकडे समोर ओके चला ओके पुढे जा साडेआठ वाजता अरे हॅलो तिथं कवर आपण काल तुमच्या मोबाईलचा तिथे एक चेक झाला आहे बघा मला तिथं वेगळाच कवर आला नाही बॉक्समध्ये नाही काढलं दीड तानाचा रेडा शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी उपयुक्त अशी माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा खऱ्या अर्थानं हा उपक्रम आहे आणि अतिशय स्तुत्य उपक्रम शरद कृषी पर्यावरण प्रतिष्ठानने आपल्यासमोर सादर केलेला आहे. शरद कृषी पर्यावरण प्रतिष्ठानची स्थापना 1993 साली सहकार महर्षी स्वर्गीय चंद्रकाका जगताप साहेबांनी केली आणि त्यांना माहिती होतं की पाण्याचा प्रश्न या तालुक्यामध्ये भेडसावतो, पाऊस कमी पडतो
त्यामुळे शेती पिकत नव्हती. मग अशा आवर्षण प्रमुख क्षेत्रांचा विकास करण्यासाठी गावोगावी त्यांनी काम सुरू केलं आणि त्या काळामध्ये काकांनी तालुक्यातील पोंडे असेल, रिशेपिसे असतील, नायगाव, पिंपरी, धनकवडी, नारायणपूर, त्याचप्रमाणे हवेली तालुक्यातील सुद्धा काही गावं, त्यामध्ये खामगाव, मावळ, वरदाडे, मानवखेड या गावामध्ये त्यांनी काम सुरू केले. काम सुरू करत असताना त्यामध्ये माती बंधारे असतील, सिमेंट बंधारे असतील, CCTV चर असतील, हे घेऊन खऱ्या अर्थाने त्यांनी वृक्षारोपण केलं. कारण आपल्याला कल्पना असेल की स्वर्गीय काकासाहेबांना वृक्ष ही झाडांची खूप आवड होती. त्यालाच अनुसरून शरद कृषी पर्यावरण प्रतिष्ठान यांनी आज जे जसं कृषी प्रदर्शन आपण आयोजित केलंय त्याप्रमाणे लहान स्वरूपात का होईना त्या काळापासून म्हणजे सरांनी काकांनी 1995 साली प्रथम पुरंदर हायस्कूलच्या मैदानावर असंच एक छोटंसं प्रदर्शन भरवलं होतं. 2017, 2018, 2019 या सालीही कृषी प्रदर्शन याच मैदानावर भरवण्याचं तो आपल्याला आठवत असेल. 2019 साली त्यामध्ये आपला खंड पडला कारण जागतिक संकट कोरोनाचं होतं आणि त्या काळामध्ये आपण ते कृषी प्रदर्शन भरू शकलो नाही. पण ज्यावेळी पुरंदरच्या शेतकऱ्यावर दुष्काळाचं सावट येतं, संकट येतं, त्यावेळेस शरद कृषी प्रतिष्ठान व पर्यावरण प्रतिष्ठान हे खंबीरपणे मदतीचा हात देत असतं की त्याची आपल्याला प्रचिती आलेलीच असेल. 2014 साली गुळुंची येथे सातत्यानं 2 महिन्यापेक्षा जास्त तिथं छावणी उभी केली होती. 2024 दुष्काळ पडला. जवळपास 600 टन हा चारा या संपूर्ण तालुक्यामध्ये कृषी प्रतिष्ठानांनी आपल्याला उपलब्ध करून गेल्याचं आठवत असेल. अनेक गावामध्ये पाणी साठवणीच्या शेकडो टाक्या त्याही पुरवल्या. म्हणजे असं काम सातत्यानं समाजामध्ये करण्याचं काम शरद कृषी पर्यावरण प्रतिष्ठान हे सातत्यानं करते. बैलपोळा आला कारण बैलपोळा हाताळताना शेतकऱ्याच्या जीवनातला अतिशय चांगला एक भावना, चांगला दिवस म्हणून तिकडे पाहतो. आपल्या बैलांची सेवा करण्यासाठी खऱ्या अर्थानं शरद प्रतिष्ठान सुद्धा पुढे आलं आणि शेकडो गावामध्ये जवळपास 85 गावामध्ये सर्वसाधारणपणे 4000 शेतकऱ्यांना बैलपोळ्याचं साहित्य वाटप केलं. अशी विविध कामं सातत्यानं ही प्रतिष्ठान करत असते. 2023-2024 साली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथमच कृषी भवन ही संकल्पना आदरणीय या संस्थेचे सचिव आणि माझे आमदार आदरणीय संजयजी जगताप यांनी सातत्याने केलं. त्या कृषी भवनामुळे त्या गावाच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण खऱ्या अर्थानं एक लौकिक वाढवला म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कृषी भवन ही संकल्पना की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रावर ही पहिल्यांदाच राबवली ही आदरणीय संजय सरांनी. आता सुरू असलेली सेंद्रिय शेती त्याचं प्रशिक्षण, त्याची शिबिर ही नायगावमध्ये आणि सासवडमध्ये येथेही पूर्ण झालेली आहे. असे अनेक शेकडो उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवले जातात. ज्या कल्पकतेने स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होतं त्याच धडाडीनं, त्याच चिकाटीनं प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आमच्या मार्गदर्शिका श्रीमती आनंदी काकी जगताप याही त्याच पद्धतीने करत असतात आणि त्याचे युवा नेते आणि या संस्थेचे सचिव आदरणीय संजय जगताप त्यांचे सर्व कुटुंब हे वाटचाल करीत आहेत. त्या दृष्टीनं आजचं कृषी प्रदर्शनातून ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान याची जोड देऊन शेती समृद्ध करूया असा संदेश या समाजापर्यंत गेला पाहिजे हीच भावना शरद कृषी प्रतिष्ठानची आहे. कारण शेती ही फक्त व्यवसाय नाही तर ती शेती ही आपली संस्कृती आहे, जीवन पद्धती आहे आणि त्याच देशाच्या अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे. पूर्वी शेतकरी केवळ उत्पादन करीत होता पण आजचा शेतकरी हा उत्पादकाबरोबर उद्योजकही बनून पाहत आहे. काळाची गरज ओळखून तंत्रज्ञान स्वीकारणारा शेतकरी भविष्यात यशस्वी होणार आहे याची खात्री या निमित्तानं मी देऊ शकतो. त्या दृष्टीने संपूर्ण शेतकऱ्यांना येणारा खरीप हंगाम आगामी वर्ष खऱ्या अर्थानं आत्ताच पावसाची सुरुवात झाली आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो निश्चितच द्विगुणित हो आणि असंच काम इथून पुढच्या काळामध्ये शरद कृषी पर्यावरण परिषदेच्या वतीनं ते होत राहील अशीच ग्वाही या निमित्ताने देतो. आलेल्या सर्वांचंच पुनश्च एकदा त्या मनापासून स्वागत करतो. त्यामध्ये आदरणीय तुमच्या उपस्थिती ज्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे
आमचे मार्गदर्शक आदरणीय पुरुषोत्तम दादा आहेत, तिकडं युवा नेते आदरणीय बाबाजी जाधवराव आहेत, आदरणीय कोटेटे साहेब आहेत, आदरणीय जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ डोळेजी इंगळे साहेब, त्याचप्रमाणे जगताप साहेब, हे सर्वजण आले. नजर चुकीने कोणत्याचा नामोल्लेख राहिला असेल त्यामुळे मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं हे प्रास्ताविक थांबवतो. पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद अण्णा. या पुरंदरच्या बळीराजाच्या पाठीशी अतिशय खंबीरपणाने या काळामध्ये शरद कृषी व पर्यावरण विकास प्रतिष्ठान याच्या अगोदर जवळपास 4 कृषी प्रदर्शनचा अण्णांनी उल्लेख केला. त्या ठिकाणी 2017, 18, 19 सलग 3 वर्ष होते. त्या अगोदर 1995 साली हे कृषी प्रदर्शन आणि कोविड काळानंतर इतक्या भव्य स्वरूपामध्ये पुन्हा एकदा आपण ह्या सगळ्या कृषी पीक व पशु प्रदर्शनाचा आपण सगळेजण अनुभव घेत आहात. आता या कार्यक्रमाच्या ठिकाणी जे मान्यवर आपल्याला आज कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत त्या मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आपण सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाकडे वळतो. आजच्या या कार्यक्रमासाठी सन्मान्य जे आपल्याला उपस्थित लाभलेले आहेत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम दादा जगतापजी यांचा सन्मान, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि लाडकं नेतृत्व पुरंदर हवेलीचे कार्यक्षम माजी आमदार सन्माननीय संजय जगताप सर यांना विनंती करतोय की आपण आदरणीय पुरुषोत्तम दादा जगताप यांना सन्मानित करायचं. आदरणीय पुरुषोत्तम दादाला विनंती करतोय की आपला होणारा सत्कार करण्यासाठी मी संजय सरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय बाबाराजे जाधवराव यांना देखील सन्मानित करायचं. सुंदर असं पुरंदरच्या मातीतील जिथे आपण अंजीर असेल त्या ठिकाणी विविध फळं असतील त्याची सुंदर भेट आज पुरुषोत्तम दादा जगताप असतील मान्यवरांना ते आजच्या या कृषी प्रदर्शन पीक प्रदर्शनाची आपण सुरुवात करतो. सन्माननीय बाबाराजे जाधवरावजी आपल्याला देखील सन्मानित केले जाते. आपला सन्मानाने सत्कार संजय सर जगतापजी यांच्या शुभ हस्ते होतो. यानंतर कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष आदरणीय तानाजी जगतापजी आपण देखील उपस्थित आहात. आपला सत्कार सन्मान करण्यासाठी मी समन्वयक विलास काका जगतापजी आपल्याला विनंती करतो. विलास काकांनी पुढे येऊन तानाजी जगतापजी यांना सन्मानित करायचं. कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष आदरणीय तानाजी जगताप. या ठिकाणी संत जोपानचे विद्यमान नवनिर्वाचित नगरसेवक संदीप बेलदरेची स्टँडिंग कमिटी सदस्य आपला देखील सन्मान आणि सत्कार या ठिकाणी केला जातो. सन्मान आणि सत्कार करण्यासाठी आदरणीय प्रकाशदादा पवार मी आपल्याला विनंती करतोय की प्रकाशदादांनी पुढे येऊन संदीपजी बेलदरे यांना सन्मानित करायचं. या ठिकाणी संदीप बेलदरेजी स्टँडिंग कमिटी सदस्य पुणे महानगरपालिका नवनिर्वाचित विद्यमान नगरसेवक आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपला देखील हा सन्मान सत्कार केला जातोय. सासवड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पुरंदर नागरिक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आनंदी काकी जगताप आपला देखील या ठिकाणी सन्मान सत्कार या पुरंदर एक्सपो 2026च्या निमित्ताने होतोय. काकींना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. हा सन्मान सुनीता काकी कोलते यांना मी विनंती करतोय. माझी पंचायत समिती सदस्य काकींना विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन आनंदी काकींना सन्मानित करायचं. त्यासोबतच या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्याचे सभापती सन्माननीय संदीप फडतरेजी आपल्याला देखील सन्मानित केले जाते. आपला होणारा सन्मान आणि सत्कार आपण स्वीकार करायचा. आदरणीय संभाजी गरुड मी आपल्याला विनंती करतोय की आपण संदीप फडतरेजी यांना सन्मानित करायचं. आपल्याला देखील सन्मानित केलं जातं. आपला देखील होणारा सन्मान आणि सत्कार आपण स्वीकार करायचा. सन्माननीय अनंता तांबेजी, तुषार माहूरकरजी आपण देखील पुरंदर एक्सपो 2026च्या निमित्ताने सन्मानित केलं जातं. आदरणीय तुषार माहूरकरजी आपल्याला विनंती आहे आपला होणारा सन्मान आणि सत्कार आपण स्वीकार करायचा. या ठिकाणी सासवड नगरपालिकेच्या नगरसेविका प्रियंकाताई साकेत जगताप आपला देखील सन्मानाने सत्कार होतोय. आपला होणारा सन्मान सत्कार आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. प्रियंकाताई साकेत जगताप नगरसेविका सासवड नगरपालिका.
शीतलताई प्रवीण भोंडे नगरसेविका सासवड नगरपालिका. आपणाला देखील मी व्यासपीठावरती सन्मानपूर्वक आमंत्रित करतो. तुषार माहुरकर यांना देखील सन्मानित केलं जात आहे. ज्याही नगरसेवक सासवड नगरसेवक नगरसेविका यांचा नामोल्लेख केला जातो त्यांना आपण या ठिकाणी यायचं आहे. अजित काळूराम जगतापजी आपल्याला देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आपला सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होतो त्या सत्काराचा आपण स्वीकार करायचा आहे. ज्ञानेश्वर माऊली जगताप आपला देखील सन्मान आणि सत्कार नगरसेवक सासवड नगरपालिका. लीनाताई सौरभ वडणे सासवड नगरपालिका नगरसेविका. ज्याही नगरसेविकांचा नामोल्लेख केलेला आहे प्रियंकाताई असतील प्रियंकाताई साखे जगताप, शीतलताई प्रवीण भोंडे, लीनाताई सौरभ वडणे या सर्व नगरसेविकांना विनंती आहे की आपण येऊन आपला होणारा सन्मान सत्कार आपण स्वीकार करायचा आहे. अर्चनाताई चंद्रशेखर जगताप, या ठिकाणी अण्णांना विनंती आपण सगळ्यांचा सन्मान सत्कार स्वीकार करायचा आहे. स्मिताताई सुहास जगताप, स्मिताताई उमेश जगताप नगरसेविका असतील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कृषी उत्पन्न बाजार समिती. त्यासोबतच सासवड नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, जेजुरी नगरपालिकेचे नगरसेवक, शहाजहान बाबीचे संचालक आपल्याला देखील विनंती करण्यात येते. संचालिका आपल्याला होणारा नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कमिटीचे संचालिका आपल्याला देखील सत्कार. मनीषाताई नाझीरकर संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्याला देखील सन्मानित केलं जात आहे. शहाजहान शेख आपला देखील सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होतोय. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नंदू काका जगताप आपला देखील सन्मान आणि सत्कार होतोय. नंदू काकांना विनंती आपला होणारा सन्मान आणि सत्कार आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. ज्याही मान्यवरांचा नाव उल्लेख केलेला आहे सर्वांनी सत्कार स्वीकार करायचा आहे. उर्वी देवाची नुसुकी उर्वी देवाची नगर परिषदेच्या नगरसेविका सायलीताई अबनावे आपला देखील सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होतोय. सायलीताई अबनावे आपल्याला सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करण्यात येत आहे. आपला होणारा सन्मान आणि सत्कार आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. यादव याबरोबरच सर्व मान्यवरांचा सत्कार आणि आहे. या सुंदर असं कृषी पीक व पशु प्रदर्शन या ठिकाणी प्रायोजक म्हणून आपण सन्मान सत्कार. त्यासोबतच निसान कंपनी प्रायोजक आहे त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार या ठिकाणी करण्यासाठी मी आदरपूर्वक राजवंदीताई जगताप आपल्याला आमंत्रित करतोय. आजच्या या पुरंदर एक्सपो 2026 चे प्रायोजक निसान कंपनी ऑटोमोबाईल क्षेत्रातील अतिशय स्वीकार करायचा आहे. संत सोपान काका सहकारी बँकेचा देखील आपण त्या ठिकाणी स्वीकार करताय. आणि यासोबतच आता सर्व मान्यवरांचा सन्मान सर्व प्रायोजकांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी झालेला आहे. आपण काही मान्यवरांचे मनोगत ऐकल्यानंतर कृषनिष्ठ शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात. शरद कृषी विकास पर्यावरण विकास संस्था या संस्थेच्या वतीने पुरंदर कृषी एक्सपो 2026 या कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ आज आपल्या सगळ्यांच्याच बरोबर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तमदादा जगताप यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी पार पडला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मंचकावरती सर्वच मान्यवर, त्यामध्ये आमचे मार्गदर्शक सहकारी आदरणीय बाबाराजे जाधवरावजी, कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष तानाजी जगताप सर, संत सोपान काका सहकारी बँकेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय रमणीक शेठ कोठाडे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपस्थित या नगरीच्या नगराध्यक्ष आदरणीय आई असतील, त्याचप्रमाणे आदरणीय उपनगराध्यक्ष मनोहर तात्या त्याबरोबर उपस्थित सर्व, त्यामध्ये हापू काका असतील, अजित काका, सुहास बाप्पू आहेत, सर्व कारखान्याचे डायरेक्टर आहेत, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष कांबळे साहेब आहेत, त्यानंतर सुनील बाप्पू आहेत, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक उपस्थित आहेत. समोर आपण सर्वजण बसलाय. कोणती नगरपालिकेचे नगरसेविका नगरसेवक सुद्धा या
साली कैलासवासी चंद्रकाका जगतापांनी शरद कृषी व पर्यावरण विकास या प्रतिष्ठान या संस्थेचा शुभारंभ केला. त्याच्या मागचा उद्देश होता की पुरंदरच्या या आवर्षण प्रवर्षण क्षेत्रामध्ये त्या काळामध्ये अनेक ठिकाणी छोटे बंधारे असतील, छोटी कृषीच्या विषयाची काम करता येईल आणि शेतकऱ्यांच्यासाठी काम करता येईल आणि पर्यावरणामध्ये सुद्धा ही संस्था 1998-99 पर्यंत त्या ठिकाणी अनेक प्रायोगिक तत्वावरती कामं या संस्थेने त्या ठिकाणी केली. तदनंतर सुद्धा या संस्थेचे संचालक आदरणीय प्रतिपादनांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडले. सातत्याने वेगवेगळे प्रयोग संस्थेचे संस्थापक आदरणीय कैलासवासी चंद्रकाका जगताप यांनी त्या ठिकाणी मांडले. 2018 नंतर संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय आनंदीकाकी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण काम करतोय. 2018 आणि 2019ला सुद्धा दादा याच ग्राउंडवरती आम्ही कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी भरवलं होतं. ते थोडंसं छोट्या स्वरूपाचं होतं आणि ते प्रदर्शन भरवत असताना काही मंडळींनी आमच्याकडे आले होते आणि आम्ही हे प्रदर्शन भरवलं होतं. परंतु हा पहिलाच प्रयोग आहे की ज्याच्यामध्ये आम्ही सर्व शरद कृषी विकास प्रतिष्ठानचे सर्व डायरेक्टर, त्यामध्ये आदरणीय संभाजीराव विश्वासराव कडूर साहेब असतील, प्रकाशदादा असतील, आदरणीय आमचे काका जगताप असतील, सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि एकत्रितपणे आम्ही म्हटलं की खूप सारे कृषी प्रदर्शन बघितले, परंतु एक चांगलं वेगळं शेतकऱ्यांच्या गरजेचं आणि सातत्याने केवळ एक प्रदर्शन हा कार्यक्रम न होता शेतकरी हा वर्षभर जोडला जावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे पुरंदर कृषी एक्सपोची संकल्पना त्या ठिकाणी समोर आली. आज जर तुम्ही बघितलं तिथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला रजिस्ट्रेशन आम्ही त्या ठिकाणी त्याच्या फार्मर आयडीच्या माध्यमातून करायला लावतोय. साधारणतः छोट्या मिल्क मशीन पासून ते मोठ्या कर्बाकुट्टी मशीन पर्यंत वेगवेगळी 100 वस्तूंचं त्या ठिकाणी लकी ड्रॉ रोजच्या रोज त्या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांचा म्हणजे कृषी प्रदर्शनाला व्हिजिट देणाऱ्या शेतकऱ्यांचा केला जाणार आहे. 4 दिवस आम्ही 400 बक्षिसं त्या ठिकाणी ठेवले आणि शेवटच्या दिवशी आपण समोर बघितला असेल तो ट्रॅक्टर आणि 2 मोठे रोटोवेटर म्हणजे त्याला त्या ठिकाणी आपण बक्षीस रूपाने अशी 403 बक्षिसं 402 बक्षिसं एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना देतोय. बक्षीस देण्यामागची संकल्पना ही आहे की बरेच वेळा आपण शेतकरी मोशीला, बारामतीला अनेक कृषी प्रदर्शनांना जातो, परंतु कृषी प्रदर्शनांना गेल्यानंतर तिथं येणाऱ्या कंपन्या, तिथं येणारे सेंद्रिय खताच्या कंपन्या, तिथं येणारे वेगवेगळे अवजार उद्योग ह्या सगळ्यांच्या गोष्टी असतात, परंतु प्रत्येक शेतकऱ्याकडे व्हिजिटिंग कार्ड किंवा कॉन्टॅक्ट नंबर नसतो आणि मग तो घेतला जात नाही, गर्दी असल्यावरती ते दिलं जात नाही. त्यामुळे सातत्याने ह्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत ह्या सगळ्या कंपन्यांच्याकडे सुद्धा शेतकऱ्यांचा संपर्क असावा आणि सगळ्या कंपन्यांची माहिती उद्या वर्षभरामध्ये शेतकऱ्याला काहीही लागलं तरी त्या कंपन्यांची माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही फार्मर आयडी किंवा शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती नोंद असणाऱ्या पीक पाहणीप्रमाणे त्याचं रजिस्ट्रेशन ठेवलं. त्याचा फायदा असा होतोय की आज मला वाटतंय सुरुवात झाल्यापासून जवळपास 3000 शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय. व्हिजिटर्समध्ये पण आपण बघितलं, त्याच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी संकल्पना मांडली की इतर लोक सुद्धा म्हणजे सासवडकर काही येतात, काही शेतकरी नाही आहेत परंतु कृषी प्रदर्शनाला व्हिजिट करायला येतात. त्यामुळे आपण बघितलं असेल पुरंदर तालुक्यातल्या अनेक महिला बचत गटांचे स्टॉल त्या ठिकाणी लावलेत, फूड स्टॉल त्या ठिकाणी लावलेले आहेत. त्याचप्रमाणे कृषी विषयक माहिती सगळी आहे. एक सेक्शनमध्ये ट्रॅक्टर पासून ते टोयोटा गाडीपर्यंत ऑटोमोबाईल सेक्टरमधल्या सगळ्या जवळपास 12 ते 13 वेगवेगळे ब्रँडचे प्रोडक्ट त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी आपण
हा परिणाम म्हणजे वातावरणामधले बदल कसे होणार आहेत, त्या बदलत्या वातावरणामध्ये कशा प्रकारची खतं, बी बियाणं, फवारणी केली पाहिजे की नाही, कशी करावी, ह्या सगळ्याची माहिती संपूर्णतः ह्या शेतकऱ्याशी कनेक्ट झाल्यानंतर शरद कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने आपण देणार आहोत. आज आपल्याला पूर्ण वेळ शरद कृषी विकास प्रतिष्ठान हे शेतीविषयक माहिती, शेतीविषयक सगळ्या संकल्पना आणि सक्षमतेने शेतकरी या तालुक्यातला तयार व्हावा याच्यासाठी काम करतं आणि त्याचाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर हे कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी भरवलेलं आहे. मी मनापासून या ठिकाणी PDCC बँकेचे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्याचे चेअरमन उगाडे सर असतील, सर्व डायरेक्टर असतील, त्यांचे आभार मानेल. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय पुरुषोत्तम दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, उपाध्यक्ष कांबळे साहेब, सर्व डायरेक्टर त्यांचे उपस्थित आहेत, कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित आहेत, संत सोपान काका सहकारी बँकेचे चेअरमन कोठाडे साहेब, त्याचप्रमाणे मॅनेजमेंटचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन प्रकाश दादा असतील, सर्व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि सर्व डायरेक्टर सोपान काका सहकारी बँकेचे त्यांचेही मनापासून आभार मानेल. पुरंदर नागरीच्या अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष, सर्व डायरेक्टरचे आभार मानेल. कारण या संस्थांमुळे काही प्रमाणामध्ये आम्हाला हातभार मिळाला आणि हे एवढं मोठं कृषी प्रदर्शन शरद कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी उभं करू शकलो. आणि निश्चितपणे मला आपल्या सगळ्यांना खात्री द्यायचं, येणाऱ्या काळामध्ये याचं आता अखंडितपणे दरवर्षी अशा प्रकारचं प्रदर्शन त्या ठिकाणी भरवलं जाईल आणि केवळ प्रदर्शन नाही भरवलं जाणार, तर कशा प्रकारे या भागातला, या परिसरातला शेतकरी सक्षम होईल, आधुनिक होईल, हे त्या ठिकाणी बघितलं जाईल. तुम्ही बघितलं असेल ड्रोनचा स्टॉल पण या ठिकाणी आहे. ड्रोन पायलट बनवायचं काम सुद्धा आपल्या शिवरीतल्या एका संस्थेमध्ये त्या ठिकाणी होतं, जिथे ड्रोन कसा चालवायचा हे सांगितलं जातं. उद्याच्या काळामध्ये आता वादळ वाळं सुरू झाल्यानंतर फवारणी केली पाहिजे का नाही केली पाहिजे हे सुद्धा शेतकऱ्याला सांगितलं जाणार आहे. पाऊस कधी पडणार हेही सांगितलं जाणार, ज्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हा पूर्ण वेळ आधुनिक शेतीशी, तंत्रज्ञानाशी जोडला जाईल. AI मध्ये आपण बघितलं, AI टेक्नॉलॉजीमध्ये आता दादा या ठिकाणी आहेत, सोमेश्वर कारखान्याच्या वतीने KVKच्या माध्यमातून अनेक आपण अभ्यास घेत आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जागरूक करताय. परंतु आज आपल्या भाजीपाल्याचा शेतकरी, फुल शेतीचा शेतकरी, सीताफळाचा शेतकरी, अंजिराचा शेतकरी हाही त्याचप्रमाणे AIचा उपयोग आपल्या शेतीसाठी करता यावा, त्याचं उत्पन्न वाढावं, हा उद्देश आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि केवळ एवढाच उद्देश नाही ठेवते दादा आम्ही. आज तुम्ही बघितलं असेल आमच्या पुरंदर तालुक्यातला किल्ले पुरंदर फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून महिलांनी सुरू केली. मागच्या 1 महिन्यापूर्वी BKCला मुंबईला त्यांनी त्या ठिकाणी उमेद म्हणून जी शासनाची संस्था आहे त्याच्या माध्यमातल्या प्रदर्शनामध्ये आपला तांदळाचा स्टॉल टाकला होता आणि 15 टन तांदूळ त्यांनी त्या ठिकाणी विकलाय. म्हणजे विचार करा, जर आपण सामूहिकपणे मार्केटिंग करायला गेलो, सामूहिकपणे आपल्या शेतातलं उत्पन्न करायला गेलो, त्याच्यावरती प्रक्रिया केल्या, तर खूप चांगल्या प्रकारचा उत्पन्नाचा भाग शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. ह्याचं उदाहरण तुम्ही आम्ही शेतकऱ्यांनी सीताफळामध्ये बघितलंय. सीताफळ पूर्वी विकलं जायचं, आज उकललेलं, पडलेलं, काळं पडलेलं सीताफळ सुद्धा विकलं जातंय, कारण त्याचा पल्प निघतो. आज चांगलं सीताफळ ते मार्केटमध्ये जातं, जे उकललेलं सीताफळ आहे, पडलेलं सीताफळ आहे, डाग पडलेलं सीताफळ, त्याचा पल्प निघतो. अशा प्रकारे प्रक्रिया उद्योगात आपण केलं पाहिजे. आपण कडलकांचा एक बघितला असेल हायलँड ह्याचा अंजिराचा प्लॉट, आज त्यांनी अंजिराचे अनेक प्रोडक्ट त्या ठिकाणी बनवले. याचा उपयोग काय, तर शेतकऱ्याचं 10 रुपयाला विकलं जाणार किंवा आज 12 रुपयाला असणारा कांदा जर उद्या आपण पावडर रूपामध्ये, पावडर प्रक्रियेमध्ये प्लांट टाकू शकलो, तर त्या कांद्याला आपण 12 रुपयांच्या ऐवजी जवळपास 30 ते 28 ते 30 रुपयांपर्यंत त्याला पॅकेटमध्ये कांद्याची पावडर म्हणून विकू शकतो. त्याच्यासाठी काय, 2 गोष्टी आहेत, एक मेहनत लागते, दुसरं गुंतवणूक लागते, तिसरं मार्केट लागतं. हे एक व्यक्ती नाही करू शकत, परंतु सामूहिकपणे आपण आलो तर ते करू शकतो. आणि असेच प्रयोग आपल्याला एकत्रितपणे येऊन करायचे, शेतकऱ्याला सक्षम करायचंय. म्हणूनसाठी हा उहापोह खरं म्हणजे शरद कृषी विकास प्रतिष्ठानने केलाय. सर्व सहभागी सर्वांचंच मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण सर्वजण या खरं म्हणजे शरद कृषी प्रतिष्ठानच्या या पुरंदर
पुरंदर कृषी एक्सपोमध्ये सहभागी झालात. मी मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुढचे 4 दिवस या ठिकाणी प्रत्येकाला प्रत्येक व्हिजिटरला दर दिवशी रजिस्टर करायचं, त्याला पिठलं भाकरी मिळणार आहे. सर्व शेतकऱ्यांना मला सांगायचं की पहिल्या दिवशी जरी 100मध्ये नंबर नाही आला नाना, तरी शेवटच्या दिवशी ट्रॅक्टरसाठी नंबर राहणार आहेत. त्यामुळे असं नका म्हणू की पहिल्या दिवशी मिळालं नाही म्हणजे काय मिळणार नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी इथून घेऊन जायचंय, हीच अपेक्षा त्या ठिकाणी ठेवलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. या मंचकावरतीच रोज संध्याकाळी त्या ठिकाणी अनेक तज्ज्ञ मंडळी आज संध्याकाळपासूनच त्या ठिकाणी येणार आहेत. वेगवेगळ्या विषयांवरती त्यांचे लेक्चर्स त्या ठिकाणी आहेत. त्याचाही आपण त्या सगळ्यांनी अनुभव त्या ठिकाणी घ्यावा, माहिती त्या ठिकाणी घ्यावी. ते लेक्चर्स नंतर यूट्यूबवरती पण उपलब्ध असणार आहेत, फेसबुकवरती उपलब्ध राहणार आहेत. तर आपल्या सगळ्यांना विनंती असेल त्या लेक्चरचाही आपण त्या ठिकाणी ते लेक्चर्स आपण त्या ठिकाणी अनुभवावेत, त्यांचा त्या ऐकावेत, ही विनंती मी या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय तानाजी जगतापजी यांना ते आपण येऊन या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. प्रायोजक कात्रज दूध संघाच्या एक्सपो 2026च्या उपाध्यक्ष बोलतात आदरणीय तानाजी जगताप. अशा वेगवेगळ्या विचारांची गांधीजींनी या पुरंदरमध्ये क्रांती उभी केली असे या संस्थेचे संस्थापक आणि या नगरीचं भूषण माजी आमदार स्वर्गीय काकांना मी प्रथमतः अभिवादन करतो. संत सोपान काकाच्या या पुण्यनगरीमध्ये आज पुरंदर कृषीचं एक्सपोचं या ठिकाणी उद्घाटन झालं, ज्याच्या शुभ हस्ते या उद्घाटन सोहळा झाला. आमचे मार्गदर्शक सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सन्माननीय प्रशांतदादा जगताप, तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक भाजपचे युवा नेते बापाराजे जाधवराव, या कार्यक्रमासाठी श्री संत सोपान काका बँकेचे चेअरमन कोठारिया साहेब आणि या पुण्यनगरीच्या या सासवड नगरीच्या नगराध्यक्ष आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका आनंदी काकी जगताप. तसेच आपण पाहत असतो की या तालुका हा पूर्णपणे दुष्काळी तालुका, परंतु या तालुक्यातील माझ्या शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, माझ्या युवकासाठी काहीतरी केलं पाहिजे, उद्योजकासाठी काहीतरी केलं पाहिजे असा नेहमी विचार करणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि या कृषी प्रदर्शनाचे भाग्य विधाते, ज्यांच्या कल्पनेतून हा कृषी प्रदर्शन सोहळा आपल्याला या ठिकाणी त्याचा लाभ होणार आहे. आमचे मार्गदर्शक माजी आमदार आदरणीय संजयजी जगताप सर, आदरणीय व्यासपीठ, समोर उपस्थित असणारे सर्व माझा शेतकरी बांधव बंधू आणि भगिनींनो, खरं तर मला आज कृषी प्रदर्शन या दुष्काळी तालुक्यामध्ये पाहिल्यानंतर खूप आनंद झाला आणि अभिमानही वाटतो की एक पारंपरिक शेतीतून आपण आधुनिकतेकडे चाललो आहोत. असे कृषी प्रदर्शनाचे दादा या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये असे कृषी प्रदर्शन होणं खूप काळाची गरज आहे, कारण काळ बदलत चाललेला आहे. बदलत्या काळामध्ये शेतीचं तंत्रज्ञानही बदलतंय, त्याच्यामुळं आपल्याला आधुनिक आणि एआयच्या माध्यमातून शेती करणं खूप महत्त्वाचं आहे. कमी वेळेमध्ये, कमी पाण्यामध्ये, कमी मजुरामध्ये, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन करायचं असेल तर आपल्याला एआयच्या माध्यमातून आणि अशा पुरंदर एक्सपोच्या माध्यमातून आपल्याला त्याचा लाभ घेता आला पाहिजे. हा पुरंदर तालुका सतत आम्ही नेहमी म्हणत असतो की दुष्काळी तालुका, खूप योजना पाण्याच्या या ठिकाणी झाल्या, परंतु भविष्यामध्ये योजना या ठिकाणी चालल्या नाही. हा तालुका म्हणजे आपला पावसाळ्यावर असणारी आपली शेती. मी जास्त काही बोलणार नाही, परंतु एकच सांगू इच्छितो, या पुरंदर एक्सपोमुळं या तालुक्यातील माझ्या शेतकऱ्यांना शेतातील उत्पादनासाठी लाभ होणार आहे, युवकांना रोजगार मिळणार आहे आणि या एक्सपोमुळं माझा शेतकरी हा एक आर्थिक दृष्टी
करतो आणि माझ्या पुणे जिल्हा संघाला आपण या ठिकाणी सहभाग करून घेतला त्याबद्दल या आयोजकाचा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त केल्याबद्दल. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी संत सुपर काका सहकारी बँकेचे चेअरमन सन्माननीय रमणीक शेठ कोठाडे यांची आपल्याला विनंती करतो की आपण येऊन या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. मनोगत व्यक्त करतात संत सोपान काका सहकारी बँकेचे चेअरमन सन्माननीय ज्येष्ठ रमणीकभाई कोठाडे यांची. प्रातस्मरणीय समस्त मित्रागण देवतांना वंदन करून पहिलं नमन जर कोणाला करायचं असेल तर काळ्या मातीमध्ये काहीतरी वस्तू पेरून तिचं अनेक रूपात करणारा फायदा करणारा शेतकरी वर्ग आहे. अशा सर्व उपस्थित शेतकरी वर्गांना नमस्कार करून आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. याची सुरुवात काकांनी केलेली ह्या असा प्रकार पुष्कळ ठिकाणी चालू असतो, परंतु वडिलांनी सुरू केलेली एक प्रकारची संकल्पना समाजसेवाची कारकीर्द मुलांनी सुद्धा अशाच पद्धतीने चारित्र्याची कास धरून वाढवलेली आहे. अशा या कार्यक्रमामध्ये आम्ही जन्म घेतला हाच आमचा पुण्याचा भाग आहे आणि तुमचाही पुण्याचा भाग आहे. बँक आमची किती चांगली आहे हे सांगण्याची मला गरज नाही, कारण सर्वसामान्य माणसांच्या उपयोगी पडणारी बँकेने कर्ज दिलं पाहिजे. दिलेल्या कर्जाचा वहिवाट व्यवस्थित झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून समस्त भारतवर्षाचा प्रगतीपथाचा झेंडा फडकत राहिला पाहिजे अशी व्यक्त करून मी थांबतो. जास्त काही बोलत नाही, कारण बोलण्यासारखं काही ठेवलेलंच नाही. त्यामुळं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून थांबतो. ओम नमः. धन्यवाद. अतिशय कमी वेळेमध्ये आपण या ठिकाणी मार्मिक आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय बाबाराजे जाधवरावजी आपल्याला विनंती करतोय की आपण येऊन या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आज या सासवड शहरामध्ये माझे सहकारी मित्र तालुक्याचे माझे आमदार सन्माननीय संजय जगताप यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून पुरंदर कृषी व पशु असं हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. ज्यांच्या शुभास्ते हे प्रदर्शन आता उद्घाटन झालं ते माझे दुसरे सहकारी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन कृष्णदादा जगताप, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय तानाजीराव जगताप त्यांचे सर्व सहकारी, जिल्हा परिषद सदस्य माझे सहकारी हरिभाऊ डोळे, जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे त्यांचे सहकारी, माझे जुने सहकारी माजी सभापती रमेशभाऊ मुकाशी, सोपान काका बँकेचे अध्यक्ष रमणीक शेठ कोठाडिया, समोर बसलेल्या सासवड नगरीच्या विद्यमान नगराध्यक्षा, मला खूप आदरणीय असं स्थान असलेल्या आदरणीय आनंदी काकी जगताप, राजवर्धनताई जगताप त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर बसलेले आमचे सर्व विद्यमान नगरसेवक बाळासाहेब कामटे त्यांचे सर्व सहकारी, नगरसेवक कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे फडतरे साहेब त्यांचे सर्व सहकारी, या शरद कृषी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे कोमन साहेब असतील, गरुडी साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी, जे जोडून आलेले माझे सहकारी मित्र सचिन हेमंत सोनवणे त्यांचे सर्व सहकारी. अतिशय सुंदर असं आम्ही गेले 2 तास संपूर्ण प्रदर्शन बघतोय आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. लोक आपुलकीने प्रत्येक गोष्टीची माहिती घेऊन राहिलेली आहे. मगाशी तानाजीरावांना सांगितलं की पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीची कास आपण सर्वांनी धरली आहे. 30 पारंपरिक शेती केवळ परवडत नाही. कालच माझं रमेशाबाशी बोललं तर म्हटलं या बघायला या, त्यामुळे मी कंटाळलोय शेतीला, आता मी शेती बंद करणार आहे. मी सकाळीच त्यांना फोन करून सांगितलं तुम्ही
शेती सोडून आपण आधुनिक शेती घेतली पाहिजे, आधुनिक बियाणं घेतलं पाहिजे, अवजारं घेतली पाहिजे. खूप तंत्रज्ञान चांगलं झालेलं आहे. जिथं 1-2 टन एकरी उत्पादन होतं तिथं 10-15 टन होतं. पुरुषोत्तरांनी खूप मोठं संशोधन साखर याच्यामध्ये केलेलं आहे, ऊसामध्ये केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्याचा लाभ लोकांनी घ्यावा म्हणून संजयजी जगताप यांच्या माध्यमातून हे प्रदर्शन इथे आयोजित केलेलं आहे. मी सहज आयोजकांना विचारत होतो की तुमची काय अपेक्षा आहे, किती लोक येतील 5-4 दिवसात. ते म्हणले बाबासाहेब रविवार आणि सोमवारी सर्वात उच्चांक होईल आणि आमचा अंदाज आहे साधारण 1 लाखाच्या पर्यंत लोक या प्रदर्शनाला भेट देतील. ही खूप मोठी संख्या आहे. नुसती पुरंदर तालुक्यातली लोक नाही तर बारामतीतली लोक येतील, बोरमधली येतील, आजूबाजूच्या तालुक्यातली लोक नाही. लोक शेतकरी खूप हौशी असतात. शेतकऱ्याला खूप आवड आहे पशु बघण्याकरता, इतर बघण्याकरता. राजवर्धनने ॲटो एक्सपो इथं आयोजित केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी बघितलं आधुनिक ट्रॅक्टर आहेत, यंत्रसामुग्री आहे आणि शेतकऱ्याकडे पैसे आल्यानंतर कोणची गाडी घ्यायची याच्याकरताही त्यांनी तिथं अतिशय अल्प दरातल्या गाड्याही उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. दुग्ध व्यवसाय कसा करायला पाहिजे, कोणची औषधं दिली पाहिजे, सेंद्रिय शेती कशी केली पाहिजे, आयलँड म्हणून आहे आमच्या उत्सवांनी चालू केलेले ते कशा पद्धतीने, या सर्व गोष्टी लोकांना, शेतकऱ्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून होऊन राहिलं आहे. कारण का प्रत्येक माणूस पुन्हा कुठल्या कंपनीकडे जाऊन भेटू शकतो. एकाच जागी, एकाच छताखाली या सर्व गोष्टी तुम्हाला आणल्या. मला माहिती आहे 93 म्हणजे जवळजवळ 35 वर्षापूर्वी काकांनी ही संस्था उभी केलेली आहे. काकी समोर बसलेले आहेत. वर्षापूर्वी काकी दादांना भेटायला त्यास 80 साली दादांनी काकांनी सीताफळ आणलं, चिकू आणला होता डांगवरून, बरोबर ना काकी, आणि लावली होती. आता ती झाडं खूप वर्ष झाली पण ते काकी म्हणले काय परवडत नाही, मी जाते, दादाही जातात कधीतरी. काकी आता त्याच्यावर प्रक्रिया होऊन राहिलेली आहे. जे 30 रुपयाला आपण चिक्कू विकतो तो आता 100 रुपये प्रक्रियेच्या माध्यमातून जाऊन राहिलेला. एवढं प्रक्रिया झाल्या, फळांवर जी प्रक्रिया होती त्या माध्यमातून हे सर्व गोष्टी होऊन राहिलेल्या आहेत आणि ह्याचा लाभ घेण्याकरता अनेक शेतकरी बांधव आज इथे येत आहेत, बघतायत. मी मागाशी त्यांच्याशी चर्चा करत होतो, तुम्ही सगळेजण पुरुषोत्तराला फिरत होता. त्यांनी बाबाराजे लांब लांब जाता येत नाही, चाकण, बारामती इतक्या लांब आपल्याला जाता येत नाही. महिला खूप मोठ्या प्रमाणावर संध्याकाळी आता येतील आणि तानाजीराव तुम्ही पण लक्ष दिलं, घातलं, कारण का दुग्ध व्यवसाय खूप मोठा आहे. लोक एक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघतात आणि आपल्याकडे ह्याला खूप मोठी चालना मिळालेली आहे. मोठमोठ्या बँकांना पैसे कर्ज पुरवठा देत आहेत. मगाशी मला वेळ होता तर मी तुमची बँक पण बघून राहिली, ती बँक ऑन व्हील. मला ती संकल्पना खूप आवडली. तिथे ती गाडी लावली होती, तुम्ही यायला पुरुषोत्तराला वेळ होता. बँक ऑन व्हील ही संकल्पना खूप चांगली, शेतकऱ्यांच्या दारापर्यंत बँक जाऊ शकते. कारण का आपल्याला वेळ नाही आहे. कारण का मी कुठल्याही शेतकऱ्याला फोन केला सकाळी तो म्हणतो नाही जरा नंतर बोलतो, काय करतोय तर अंजीर तोडतोय, काय करतोय तर बाजारात आलोय. आणि म्हणून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. चांगली सेंद्रिय शेती कशी करायची याचं मार्गदर्शन करायला पाहिजे. आधुनिक बी बियाणं कसं मिळेल, आधुनिक यंत्र कशी मिळतील, या सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना पोहोचण्याकरता या प्रदर्शनाचा उपयोग होणार. मी संजयजींना खूप आभार मानतो की तुम्ही चांगला स्तुत्य उपक्रम या तालुक्यामध्ये अनेक वर्ष घेत आहे. असाच करा की जेणेकरून शेतकऱ्यांना याची मदत झाली पाहिजे. शेतकरी कष्टात आहे, हाडात आहे आणि सर्व शेती निसर्गावर आहे आणि निसर्ग फिरवत तशी ही शेती फिरत असते. आणि त्याच्याकरता तुम्हा सर्वांना आधुनिकची जोड पाहिजे, संशोधनाची जोड पाहिजे आणि ती कशी मिळेल, कशा पद्धतीने, त्या वेगवेगळ्या कंपन्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने इथे आलेत. महाराष्ट्र शासनाने त्यांचा स्टॉल इथे लावलेला आहे. पण जेवढं काम महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडे मला पाहिजे तेवढं अपेक्षित होत नाही. मी त्या कृषी विभागाला दोष देणार नाही, पण तिथली काही लोक इतकी काम करत नाही, त्याची मला खंत आहे. खरं तर ही अशी प्रदर्शनं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. पूर्वी व्हायची पण आता होत नाही. तर अशी झाली पाहिजे. पण तुम्ही खूप धाडस आहे, खूप मोठे एवढे प्रदर्शन बरोबर खूप मोठं धाडस आहे आणि तुम्ही धाडस केलंय, हे शेतकऱ्यांकरता केलेलं आहे आणि अनेक जण येतील. मला आता विचारले काय चाललंय, मला गरुड साहेबांनी सांगितले बाबासाहेब आपण शेतकऱ्याला लकी ड्रॉ मध्ये ट्रॅक्टर देतो. कुठे गरुड साहेब?
मी माफ करा मी माझं बोलते तर मला त्यांनी सांगितलं हे तुम्ही टाका. म्हटलं चुकून माझी चिठ्ठी आली त्या सगळेजण म्हणते संजयजींनी माझी म्हणून मी काय टाकणार नाही चिठ्ठी. एखाद्या गरीब शेतकऱ्याला हा ट्रॅक्टर लाभावा हीच आमची इच्छा आहे आणि आम्ही परत एकदा ह्या प्रदर्शनाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण अतिशय या ठिकाणी कौतुकाचे 4 शब्द व्यक्त केलेले आहेत. यानंतर आजच्या कार्यक्रमाला आपल्याला ज्याची सन्माननीय उपस्थिती लाभलेली आहे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय पुरुषोत्तम दादा जगतापजी यांना मी विनंती करतो. हे आजच्या या कार्यक्रमाचं अंतिम अखेरचं भाषण आहे आणि यानंतर जेही कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. शरद कृषी आणि पर्यावरण विकास प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या पुरंदर कृषी एक्सपो 2026च्या आज उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावरती त्या निमित्तानं उपस्थित असलेले पुरंदर तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी जगताप सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सासवड नगरीच्या नगराध्यक्ष आदरणीय आनंदीकाकी जगताप, उपस्थित बाबाराजे जाधवराव, या ठिकाणी उपस्थित असलेल्या राजवर्धिनीताई जगताप, जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सन्मान्य हरिभाऊ डोळे, त्याचबरोबर अजयजी इंगळे, निराळा मार्केट कमिटीचे सभापती संदीपजी भटकरे, त्याचबरोबर पंचायत समितीचे सदस्य माऊली यादव, सायलीताई शिंदे, मनोहर तात्या जगताप, सुनीता काकी कोलते, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी व्हाईस चेअरमन विद्यमान संचालक बाळासाहेब आप्पा कामते, शांताराम बापू कापरे, मिलिंदजी कांबळे, सोमेश्वर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, त्याचबरोबर संचालक जितेंद्र निगडे, रणजित मोरे, तुषार माहोळकर, अनंत कांबळे, कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष सन्मान्य तानाजीराव जगताप, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नंदुकाका जगताप, आदरणीय प्रतिभांना ओमन, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक रमणिकजी कोटळे साहेब, ज्यांनी हे प्रदर्शन या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले ते संभाजीराव गरुड साहेब, विलास काका जगताप, प्रकाशदादा पवार, या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरचे सर्व आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्वच आदरणीय वडीलधारी मंडळी, शेतकरी बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थानं आज शरद कृषी आणि पर्यावरण प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी एवढं मोठं प्रदर्शन त्या ठिकाणी भरवण्याचं धाडस हे संजय सरांनी केलेलं आहे. बाबाराजांनी आत्ताच सांगितलं, कारण हे प्रदर्शन भरवणं आणि त्याच्यासाठी वेगवेगळे स्टॉल्स आणि शेतकऱ्यांना एकत्रित करून किंवा सर्व कंपन्यांना या ठिकाणी एकत्रित करून आणि त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये तेवढी जाहिरात करून जागरूकता करून शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी एकत्रित आणणं हे काय सोपं काम नाही. पण मागच्या प्रदर्शनात सुद्धा सर मी उपस्थित होतो, त्यावेळेला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता जर तुम्ही 4 दिवसासाठीचं हे खूप मोठं प्रदर्शन ह्या ठिकाणी भरवलेलं आहे. जवळपास 165 स्टॉल्स त्या प्रदर्शनामध्ये त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि बऱ्यापैकी स्टॉल्स आज पहिल्याच दिवशी फुल झालेले आम्हाला पाहायला मिळाले, कारण ते सगळे स्टॉल्स फिरत असताना पाय दुखून आले, बराचसा वेळ त्याच्यामध्ये गेला. परंतु निश्चितच उद्या परवा हे संपूर्ण प्रदर्शन हे पूर्ण फुल भरलेलं असेल ही अपेक्षा या निमित्तानं निश्चितपणे मला खात्रीसुद्धा आहे त्याची. एक चांगल्या पद्धतीनं आपण पाहतो की पुरंदर तालुका पर्जन्यमान कमी आहे आणि
त्या परिस्थितीमध्ये सुद्धा पुरंदर तालुक्यातल्या आमच्या शेतकऱ्यांनी मग अंजीर असेल, सीताफळ असेल किंवा चिक्कू असेल, अशा फळबागांच्या माध्यमातून केवळ राज्यामध्येच नाही पण देशामध्ये आपल्या तालुक्याचं नाव त्या ठिकाणी क्वालिटीमध्ये प्रस्थापित केलेलं आहे. आज हा शेतकरी हा नवीन तंत्रज्ञान स्वीकारून त्या ठिकाणी शेतीमध्ये बदल करू लागलेला आहे. आणि त्याचंच उदाहरण म्हणून सोमेश्वर कारखान्याच्या माध्यमातून आपण पाहत असताना चांगली पावसाची परिस्थिती झाली तर ह्या तालुक्यामधून जवळपास 3 ते 4 लाख टन कारखान्याला ऊस उपलब्ध होतो. आणि त्याचबरोबर त्या शेतीला आणखी पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून त्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, त्याचबरोबर शेतीशी संलग्न असलेले जे काही व्यवसाय आहेत त्याला प्रोत्साहन देणे किंवा पशुपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, पाण्याचं व्यवस्थापन असेल, अशा दृष्टिकोनातून एक शेतकऱ्यांना त्याची ओळख व्हावी, त्याची माहिती व्हावी म्हणून हे प्रदर्शन म्हणून एक मार्गदर्शक अशा पद्धतीने ठरेल. यात कुठलीही शंका असण्याचं काही कारण नाही. आज आपण पाहतोय शेतीचा खर्च हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि शेतकऱ्याला शेती परवडत नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ लागलेली आहे. आता अलीकडेच रासायनिक खताच्या सुद्धा किमती त्या ठिकाणी वाढत आहेत आणि म्हणून याला पर्याय म्हणून कुठंतरी अनावश्यक रासायनिक खतांचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि शेतीवरचा खर्च वाढतो, बी बियाण्यामध्ये खर्च वाढतो, कीटकनाशकांमध्ये खर्च वाढतो. त्याच्याकरता आधुनिक तंत्रज्ञान म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा त्या ठिकाणी शेतीमध्ये सुद्धा आता वापर होऊ लागलेला आहे. आणि त्याच्याकरता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार साहेब त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांनी जो प्रयत्न केला की महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांना त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून चांगला उपयोग व्हावा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जो खर्च आपण करतो अनावश्यक खर्च, तो खर्च आपल्याला टाळता यावा किंवा ज्यादा पाण्याचा वापर ऊसासारख्या शेतीला आपण जो करतो तर तो सुद्धा आपल्याला टाळता यावा. कमीत कमी पाण्यामध्ये कमीत कमी रासायनिक खताच्या खर्चामध्ये आपल्याला अधिकचं उत्पादन कसं घेता येईल त्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती उपयोग होतो. विशेषतः बारामती तालुक्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सर आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. मला असं वाटतंय की त्या पद्धतीचं काम हे पुरंदर तालुक्यामध्ये आपण त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. सोमेश्वर कारखाना निश्चितपणानं आपल्याला त्या बाबतीमध्ये सहकार्य करेल आणि इथला जो आपला शेतकरी सभासद आहे त्याला सुद्धा सक्षम करण्याचं काम हे ह्या माध्यमातून आपण निश्चितपणानं करू. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे आपल्या शेतामध्ये सेन्सर बसवले जातात किंवा तुम्हाला तुमचे वेदर स्टेशन्स उभारले जातात, त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाऊस कधी येईल, तुम्ही ऊसावरती फवारणी कधी घ्यायची, या पद्धतीचे सिग्नल तुम्हाला दिले जातात. सेन्सर ज्या वेळेला बसवतो आपण त्या वेळेला तुम्ही तुमच्या ऊसाला किंवा अन्य फळबाग असतील त्याला सुद्धा पाणी कधी द्यायचं आहे आणि किती प्रमाणात द्यायचं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जातं. तुमच्या मोबाईलवरती ते ॲप जोडलं जातं आणि तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलवरती ते सगळा डाटा तुम्हाला दिला जातो. तुम्हाला संपूर्ण तुमच्या पिकाची माहिती दिली जाते. तुमच्या पिकावरती कुठला रोग येणार आहे, कुठल्या कोपऱ्यामध्ये त्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये दिसतोय, त्या ठिकाणी तुम्ही कुठली फवारणी घेतली पाहिजे, अशा पद्धतीचं सुद्धा मार्गदर्शन ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. आणि ही संपूर्ण माहिती अद्ययावत मिळाल्यानंतर आपण जो अनावश्यक खर्च करतो, आपण मोठी महागाईचं त्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी करतो आणि अर्ध्या तासाने 1 तासानं पाऊस पडतो, त्याचा काय उपयोग होत नाही. त्यामुळं ही सगळी माहिती आपण घेत असताना त्याचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत असताना आपल्याला योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी खतं वापरता येतील, योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन करता येईल आणि आपल्याकडे उपलब्ध असलेलं पाणी हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याचा वापर करता येईल आणि त्याच्यातून आपलं उत्पादन आपल्याला वाढवता येईल. निश्चितपणे
शेतकऱ्यांना आणखीन चांगल्या पद्धतीनं शेती आपल्याला करता येईल. त्याच्याकरता संजय सरांनी योग्य पद्धतीने ह्या ठिकाणी पाऊल उचललेलं आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांची धडपड आहे, तळमळ आहे आणि ह्या सर्व कामासाठी मी त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो की शेतकऱ्यांसाठी त्यांनी योग्य पद्धतीनं असं या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. निश्चितपणे आम्हाला जे काय त्या बाबतीमध्ये सहकार्य करता येईल ते निश्चित आपण सहकार्य करू आणि या ठिकाणी सभासद शेतकऱ्यांना ऊस उत्पादक असतील, बागा असतील किंवा आपली तरकारी असेल याच्यामधल्या सुद्धा शेतकऱ्यांना आपण चांगल्या पद्धतीनं सहकार्य करण्याची भूमिका त्यांच्या जोडीला राहून आपण निश्चितपणानं करू हे ग्वाही ह्या निमित्तानं देतो. त्यांनी आणि त्या सर्व संयोजकांनी या ठिकाणी आम्हाला निमंत्रित करून जो मान सन्मान दिला आणि एक चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचं आणि सर्व संयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सर.